मार्च महिना संपत आलाय, त्यामुळे कडक ऊन पडेल असं तुम्हाला वाटत असेल, मात्र तसं नाहीये. येणारे 5 दिवस राज्यासाठी अवकाळी पावसाची असण्याची शक्यता आहे. राज्यातल्या अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल, गारांचा सडा पडेल असं पंजाबराव डक हवामान अभ्यासक सांगतायत. तर दुसरीकडे हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ मुसळधार पाऊस आणि वादळी पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. आता हे जिल्हे नेमके कोणते आहेत, कशा पद्धतीनं तुमच्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये पावसाची स्थिती असू शकते, कसं वातावरण त्या ठिकाणी असेल आणि पंजाबराव डक नेमकं याविषयी काय सांगतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. माझ्याकडे वेंटू स्काय नावाची ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून म्हणजे नकाशा आहे एक प्रकारे असं म्हणता येईल. 30 तारखेला म्हणजे 30 मार्चला सोमवारी नेमकी काय स्थिती असू शकते तुमच्या जिल्ह्यामध्ये ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. याच्यामध्ये संध्याकाळी 5:30ची स्थिती, हा जो पाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे राज्यातल्या काही भागांमध्ये पडणारा, तो मूळतः संध्याकाळच्या नंतर पडेल, म्हणजे दुपारच्या नंतर पडण्याची शक्यता आहे. सकाळी हवामान साफ राहील, मात्र दुपारनंतर हवामान थोडंसं पोषक होईल वादळी पाऊस पडण्यासाठी किंवा गारा पडण्यासाठी, आणि त्याच्यानंतर या पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यानुसार आपण बघितलं तर 30 तारखेला संध्याकाळी 5:30ला महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती आपल्याला दिसतीये. त्यामध्ये मुख्यतः छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, बारामती, कोल्हापूर, मग त्याचबरोबर इकडे बीड आहे किंवा सोलापूरचा काही भाग आहे, या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. 30 तारखेला संध्याकाळी 5:30ची ही स्थिती, नंतर 8:30ला 30 तारखेला संध्याकाळी 8:30ला आपण बघितलं तर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये मुख्यतः बीड, नांदेड आहे, लातूर आहे आणि त्याचबरोबर हिंगोलीचा काही भाग आहे, वाशिम आहे, याशिवाय परतूर, जिंतूर, रिसोड हे जे भाग आहेत या ठिकाणी, वसमत, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. धाराशिवमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो अशी काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता 31 मार्चला म्हणजेच मंगळवारी नेमकी काय स्थिती असेल तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. 31 मार्चला दुपारच्या वेळेला आपण बघितलं तर हवामान थोडंसं क्लिअर दिसतंय, साफ दिसतंय. काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडू शकतो, मात्र तेवढी काही पावसाची स्थिती आपल्याला दिसत नाहीये. पण त्याच दिवशी म्हणजे 31 मार्चला संध्याकाळी 5:30ची स्थिती आपण बघितली तर त्यावेळेला अहिल्यानगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, पुणे, कोल्हापूर इथं पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसते. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आणि विदर्भातही काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडू शकतो. आता 31 मार्चला संध्याकाळची स्थिती, संध्याकाळी 8:30ला आपण बघितलं तर त्यावेळेलाही काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती आपल्याला दिसते, मात्र तेवढा पाऊस नाहीये, थोडाफार पाऊस इथं पडू शकतो अशी काहीशी शक्यता आपल्याला या मॅपवरून, या नकाशावरून पाहायला मिळते. आता 1 एप्रिलला म्हणजेच बुधवारी नेमकी काय स्थिती असेल, ही संध्याकाळी 8:30ची स्थिती आहे बुधवारी 1 एप्रिलला. त्यावेळेला मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बराचसा भाग या ठिकाणी आणि त्याचबरोबर विदर्भामध्ये पावसाची स्थिती आपल्याला दिसून येते. त्यामध्ये आपण लातूर, नांदेड, बीड, अहिल्यादेवीनगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, सोलापूरचा हा भाग, या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसते. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार पाऊस पडू शकतो. बारामती तालुक्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे नागपूरमध्ये सुद्धा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आता 1 एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास, संध्याकाळी 5:30ची ही स्थिती आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पावसाची ही स्थिती बनत असल्याचं आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे, इकडे बेळगावचा हा भाग, सीमा भाग आहे, त्याच्यानंतर बारामती तालुका, पुणे असेल किंवा अहिल्यानगर आहे, बीड आहे, लातूर आहे, नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगावचा भाग, काही भाग अकोला आहे, त्याशिवाय नांदेडच्या आजूबाजूचे जे परिसर आहेत त्याच्यामध्ये परभणी असेल किंवा हिंगोली जिल्हा आहे, इथे अर्धापूर, उदगीर, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडण्याची स्थिती दिसून येते. आणि याशिवाय विदर्भामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दिसते. त्यामध्ये अमरावती, त्याच्यानंतर अकोला आहे किंवा इथे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार पाऊस पडू शकतो. चंद्रपूरमध्ये आणि हा जो सीमावर्ती भाग आहे तिथे मुख्यतः पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसते 1 तारखेला, 1 एप्रिलला. आता 2 एप्रिल म्हणजेच येणाऱ्या गुरुवारी नेमकी काय स्थिती असेल ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. गुरुवार हा धोक्याचा आपल्याला दिसतोय. 2 एप्रिलला बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची स्थिती आपल्याला दिसते. त्यामध्ये मुख्यतः इकडे कराड असेल, सातारा असेल किंवा शाहूवाडी आहे, कोल्हापूर आहे, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच असं म्हणता येईल की हा जो भाग आहे सीमावर्ती भाग, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो. मग पंढरपूर, अकलूज, बारामती, पुणे जिल्ह्याचा बराचसा परिसर, त्याच्यानंतर इकडे अहिल्यानगर,
पाथर्डी, पैठण, गंगापूर, श्रीरामपूर, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, त्याच्यानंतर इथे चाळीसगाव असेल, मालेगाव असेल किंवा धुळे असेल, पाचोरा, बुलढाणा, जळगाव, मलकापूर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला दिसते. खामगाव, अकोला, अकोट, अमरावती, अचलपूर, मग विदर्भातल्या बऱ्याचशा ठिकाणी, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र इथं बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे 2 तारखेला, 2 एप्रिलला संध्याकाळी 5:30च्या सुमारास, आणि तोही वादळी पाऊस पडू शकतो असं काहीच आपल्याला या ठिकाणी दिसतंय. विजांचा कडकडाट सुद्धा होऊ शकतो. आता रात्रीची स्थिती आपण बघितलेली आहे 2 तारखेला. याही वेळेला काही भागांमध्ये, मराठवाडा मुख्यतः आणि विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती आपल्याला दिसते. बीड, नांदेड, मग इकडे वर्धा आहे, नागपूर आहे, अमरावती, अकोला इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता 3 एप्रिलला संध्याकाळी 8:30ची स्थिती आपण बघितली तर काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. त्याच्यामध्ये मुख्यतः मराठवाडा आणि विदर्भातले काही भाग, इकडे सोलापूरमध्ये सुद्धा पावसाची स्थिती आपल्याला दिसते. मग अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर, याशिवाय चाळीसगाव असेल, पाचोरा, बुलढाणा, मलकापूर, जळगाव, खामगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नांदेडमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो. अहमदपूर असेल किंवा इकडे लातूर जिल्ह्याचा काही भाग, इथेही पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडे विदर्भात आपण बघितलं तर इथंही काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. आता ही झाली रात्री 8:30ची स्थिती. पण संध्याकाळी 5:30ला आपण बघितलं 3 तारखेला, 3 मार्चला म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी, तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची स्थिती आपल्याला दिसतीये. त्यातही बारामती, सातारा, अकलूज, कराड इथं पावसाची स्थिती आहे. त्याच्यानंतर इकडे शिरपूर असेल किंवा मग कळंब आहे, अहिल्यादेवीनगर आहे, करमाळा आहे, जामखेड आहे, पाथर्डी आहे, बीड, केज, लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्याचा काही भाग, इकडे छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, त्याचबरोबर सिल्लोड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, पाचोरा, जळगाव, बुलढाणा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, याशिवाय इकडे विदर्भामध्ये यवतमाळ असेल, अमरावती जिल्हा असेल, वर्धा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो. आणि त्यातही जर तुम्हाला या नकाशामध्ये दिसत असेल तर नागपूरचा हा जो भाग आहे, भंडारा, इथं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसते. त्यामुळं जो गारांचा पाऊस पडण्याची स्थिती किंवा शक्यता वर्तवली जाते तो या भागात तर पडणार नाही ना, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. म्हणजेच 3 तारखेला संध्याकाळी 5:30च्या सुमारास राज्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस पडू शकतो. आता 4 तारखेला नेमकं काय वातावरण असेल किंवा काय स्थिती असेल ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये एकतर 5:30 वाजता विदर्भातल्या बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा परिसरामध्ये मोठा पाऊस पडण्याची स्थिती आपल्याला दिसते. नागपूर, वर्धा, अमरावती, आर्वी, काटोल, वरुड, भंडारा, उमरेड, हिंगणघाट, ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर इकडे पांढरकवडा आहे, मग करंजा आहे, वाशिम आहे, रिसोड आहे किंवा पुसद आहे, याशिवाय नांदेड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, जिंतूर आहे, बुलढाणा, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 4 तारखेला संध्याकाळी पाऊस पडू शकतो. आणि दुसरीकडे आपण बघितलं तर दुसऱ्या भागामध्ये थोडंसं वातावरण क्लिअर आपल्याला दिसतंय. मात्र विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची स्थिती आपल्याला दिसते 4 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता. आता रात्री 8:30ची स्थिती आपण बघितली तर त्यावेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. आता हे झालं मेंटू स्काय नावाची ही जी वेबसाईट आहे त्याच्या नकाशामधली ही स्थिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला सॅटेलाईटच्या माध्यमातून. आता अभ्यासक जे आहेत हवामानाचे, पंजाबराव डक यांचा अंदाज नेमका काय सांगतोय आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये गारांचा सडा पडू शकतो असा अंदाज ते वर्तवतात ते आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 29 मार्च 2026. मी म्हटलं होतं ना आज उत्तर महाराष्ट्राकडून थोडी पावसाला सुरुवात होईल, तर चांदोडमध्ये बऱ्याच ठिकाणी, भगूर त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली, वैजापूरकडे देखील झाला, येवला त्या रोडवर देखील झाला, म्हणून हे मी म्हटलं होतं. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित होतं की बऱ्याच शेतकऱ्याचा गहू देखील काढणं चालू आहे, कांदा काढणी चालू आहे, हरभरा काढणी चालू आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सतर्क म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही उद्या दुपारपर्यंत, म्हणजे उद्या 2-2:30पर्यंत तुम्ही काय करा, आपण आपला गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये 30 तारखेपासून ते 30, 31, 1, 2, 3 एप्रिलपर्यंत 3 एप्रिलपर्यंत आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट
होणार आहे म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आतापर्यंत तुम्ही पाहू शकला असाल की महाराष्ट्रात गारपिटीचं स्वरूप कसं असतं. तर फक्त महाराष्ट्रात गारपीट जर झाली तर एखाद्या समजा विभागामध्ये होती, विदर्भात होऊन जाते, पण ह्याच्यात तसं नाही. याच्यात माझा प्रत्येक जिल्ह्यात 5-6 ठिकाणी तुम्हाला गारपीट बघायला भेटेल, वादळी वारं सुटन म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज देखील आपल्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग कोणत्या कोणत्या जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा पाऊस गारपीट पाहायला पाहिजे. सुरुवात आपण करू नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर ह्या 5 जिल्ह्यातला अगोदर सांगतो. ह्या 5 जिल्ह्यात देखील 30 तारखेपासून ते 3 एप्रिलपर्यंत दररोज वेगवेगळ्या दिवशी वादळी वारं, काही ठिकाणी खूप गारपीट, काही ठिकाणी पाऊस पडेल, कुठं रिमझिम राहील, काही ठिकाणी निरंक राहील. म्हणून हे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर आपण मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर ह्या परभणी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू. परभणी जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह ह्या 5 दिवसामध्ये काही भागात गारपीट होणार आहे, वारं सुटणार आहे, कुठं निरंक राहील, काही भाग सोडून देईल म्हणून हे लक्षात येतं. मग ही परभणी जिल्ह्यात गारपीट कुठं होणार आहे? परभणी जिल्ह्यात पालम त्या पट्ट्यामध्ये गारपीट होईल, गंगाखेड भागात होईल. माझा ही शेलू तालुका आहे, माझ्या शेलू तालुक्यामध्ये इकडं वालूर परिसरामध्ये गारपीट होईल, जिंतूर तालुक्यात होईल म्हणून हे देखील परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. म्हणजे परभणी जिल्ह्यात देखील, बीड जिल्ह्यात देखील गेवराई त्या परिसरात त्या बीड जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, पाऊस देखील होणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, काही जिल्ह्याला सोडून देणार आहे. कडा आष्टी भागात देखील गारपीट होणार आहे, कर्जत जामखेड त्या परिसरात देखील गारपीट होणार आहे म्हणून ही अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील काही भागात गारपीट होणार आहे, काही ठिकाणी पाऊस पडेल, कुठं वारं सुटेल म्हणून हे देखील त्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. धाराशिव जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती राहणार आहे. धाराशिवकडं देखील काही ठिकाणी वारं सुटेल, काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी निरंक राहील, कुठं पाऊस रिमझिम पाऊस पडेल हे देखील त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर आपण वळू तिकडं अहिल्यानगरकडं देखील खूप ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट पाहायला भेटेल. काही ठिकाणी वारं सुटेल, काही ठिकाणी पाऊस पडेल, कुठं रिमझिम पडेल, कुठं पेंडॉलचा पाऊस पडेल, काही ठिकाणी खूपच गारपीट होईल, काही ठिकाणी म्हणजे चांगल्या स्वरूपात गारपीट होईल म्हणून हे देखील अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. संभाजीनगर जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती राहणार, काही ठिकाणी खूप गारपीट, कुठं पाऊस, कुठं रिमझिम, कुठं पडेल हे देखील संभाजीनगरच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तशीच परिस्थिती लक्षात द्यायची की वादळी वारं, गारपीट, पाऊस आणि काही ठिकाणी निरंक राहील हे लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर आपण बुलढाणा जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे म्हणून त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. अकोला जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊस राहील, काही ठिकाणी निरंक राहील म्हणून हे देखील त्यांनी लक्षात द्यायचं. त्या अमरावती जिल्ह्यात देखील तशीच परिस्थिती वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट होणार, त्यांनी देखील हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील वादळी वाऱ्यासह गारपीट होणार, त्यांनी देखील हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी देखील वादळी वाऱ्यासह गारपीट होईल म्हणून त्या नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट होणार, त्यांनी देखील अंदाज लक्षात द्यायचा. हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट होणार आहे म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात द्यायचा. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर जिल्ह्यामध्ये समजा उदाहरणार्थ झाला आम्ही नांदेड जिल्हा झाला, आपलं उदाहरणार्थ झालं आपण नंदुरबार जिल्हा झालो. नंदुरबार जिल्ह्यात देखील म्हणजे खूप ठिकाणी अशी गारपीट पाहायला सगळीकडे गारपीट होणार नाही, फक्त मग गारपीटीचं क्षेत्र कुठं असू शकतं. एक तर नदीच्या बाजूला इकडून 1 किलोमीटरनं कॅनल असेल तर कॅनलच्या बाजूला दोन्ही साईडनं 1 किलोमीटरनं, आणि त्याच्यानंतर एखादं मोठं डॅम किंवा तळ असेल तर तळ्याच्या बाजून 4 बाजूनं 1 किलोमीटरच्या अंतराने गारपीट होते. मोठी गंगा असेल तर गंगाच्या बाजूला दोन्ही साईडने इकडून या पट्ट्यामध्ये गारपीट होऊ शकते. म्हणून आपण आपलं स्वतःची काळजी घ्यायची, पशुधनाची काळजी घ्यायची, पिकाची काळजी घ्यायची म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगायचं होतं की आणखीन 2 दिवसामध्ये, आणि परत एकदा सांगतो ही पाऊस सगळीकडे पडत नसतो, काही भागात दररोज म्हणजे तुम्हाला वाटेल की 30 तारखेला सगळ्या महाराष्ट्रात येईल, तसा येत नसतो. उद्या 30 तारखेला काही भागात येईल, 31ला पुन्हा दुसऱ्या भागात जाईल, पुन्हा 1 तारखेला पुन्हा परत येईल, पुन्हा 2ला दुसऱ्या भागात जाईल, 3ला पुन्हा तिसऱ्या भागात जाईल, 4ला परत चौथ्या भागात जाईल. म्हणजे असा दररोज भाग बदलत पाऊस सगळीकडे पडत असतो म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. सगळीकडे एकदाच पाऊस येत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.
गुजरातकडे देखील खूप पाऊस पडणार आहे, मध्य प्रदेश देखील पाऊस गारपीट होणार आहे, गुजरात राज्यात देखील पाऊस गारपीट होणार आहे, इकडे छत्तीसगड देखील तशीच परिस्थिती राहणार आहे, तेलंगणात देखील परिस्थिती राहणार आहे, कर्नाटककडे देखील परिस्थिती राहणार आहे. म्हणून ह्या देखील राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. अचानक वातावरण बदल झाला, लगेच एक विषय दिला. धन्यवाद.